दिल्ली येथील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यात पालक, शेतकरी व नागरिकांच्या वतीने कॅन्डल आंदोलन. नीट पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यांची मागणी. दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास जालन्यामध्ये विद्यार्थी, पालक, शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने कॅन्डल लावून निषेध आंदोलन करण्यात आलं. शहरातील महात्मा गांधी चमन परिसरामध्ये पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांनाही यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नीट पेपर फुटीच्या घटनेला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांवर सरकारकडून करण्यात आलेला लाठी हल्ला अत्यंत अमानुष असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तर शेतकरी प्रतिनिधी गजानन उगले यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ज्या राज्यामधून येतात त्या राज्यामध्ये 28 खासदार आहेत. प्रधान यांचा राजीनामा घेतल्यास हे खासदार त्यांच्या बाजूने जाण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारला राजकीय धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नसल्याचा आरोप गजानन उगले यांनी केला आहे. विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला, नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गजानन उगले, विजय वाडेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, संजय जाधव, प्रदीप लेकुरवाळे, उद्धव लोंढे, अरुण बुरकुल, सुभाष मोहिते, गजानन सोळंके, प्रताप मोहिते यांच्यासह शेतकरी, पालक तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेतकरी, नागरिक, पालक हे सगळे या ठिकाणी आज एकत्रित येऊन यांनी जे जंतर मंतरवर विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांच्या समर्थनात आणि नीट पेपरच्या ज्या निराशेतून ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी सर्व एकत्रित या ठिकाणी झालेले आहेत. आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी या सरकारचा धिक्कार करतो, कारण या सरकारने या ठिकाणी आपलं जे भविष्य आहे विद्यार्थी यांना ठेचण्याचं काम, मारण्याचं काम अमानुषपणे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर त्यांची मागणी जी आहे ती त्यांनी पूर्ण करावी यासाठी हे सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि या नागरिकांच्या बरोबर मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर उपस्थित आहे. या वर्षी जे नीट एक्झाम मध्ये पेपर फुटला आणि अनेक तरुणांच्या भारतामधल्या भविष्य धोक्यात आलेले, तर या ठिकाणी काही आपण जर बघितलं तर जवळपास भारतामध्ये 21 मुलांनी या पेपर फुटीमुळे आपल्या स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि या सर्व बांधवाला आमच्या जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी कॅन्डल लावून आम्ही दिलेली आहे. आमची मागणी देखील हीच आहे की जी जंतर मंतरवरील आंदोलकाची मागणी आहे की या देशाच्या म्हणजे जो शिक्षण मंत्री आहे, या शिक्षण मंत्री हतबल असल्यामुळे या सर्व प्रकरण घडत आहेत आणि ते देखील कुठेतरी ह्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की या शिक्षण मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा, कारण की हा देश जो आहे हा देश अडाणी लोकांच्या हातामध्ये आपण दिलेला आहे आणि त्यामुळे या भारतातील सर्व तरुणांनी देखील ज्या पद्धतीने हा लढा पुकारलाय तसंच आपल्या जालना जिल्ह्यातील तरुणांनी देखील या सर्व तरुणांच्या पाठीशी पण खंबीर राहावं हीच या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं विनंती केलेली. सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी टाळाटाळ करते असं वाटतं? 100%, कारण की हा जो शिक्षण मंत्री याच्या राज्यामध्ये जर बघितलं तर 28 खासदार आहेत आणि 28 खासदाराने जर 28च्या 28 खासदाराचा कोल हा शिक्षण मंत्र्याकडे आहे आणि जर उद्या हे 28 खासदार शिक्षण मंत्र्याच्या बाजूने जर उभे राहिले तर हे मोदी सरकार कधी पण पडू शकते हे देखील मोदी सरकारला माहिती आहे आणि त्यामुळेच मोदी सरकार या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही ही त्या मोदी सरकारला भीती आहे. काय इशारा? आमचा विचार हाच आहे की पुढील हे जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे आणि दिल्लीतल्या आंदोलकाची जर दखल पुढील काही कालावधीमध्ये जर घेतली नाही तर आम्ही संपूर्ण जालना जिल्ह्यामधील जेवढ्या शाळा असतील, प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंट असतील, त्या ठिकाणी आम्ही शाळा बंद आंदोलन देखील पुकारू ही आमची या ठिकाणी सर्वांना नम्र आव्हान असेल. गजानन रामनाथ उगले.